अंघोळ करताना नियमितपणे संपूर्ण अंग घासून चोळून काढलं पाहिजे. त्यानं शरीराची छिद्र अ, रिकामी होतात, मोकळी होतात. आणि शक्यतो रासायनिक साबण लावायचं टाळलं पाहिजे. रासायनिक साबणांच्या रासायनिक साबणांची रसायनं तुमच्या छिद्रांमध्ये जाऊन बसतात आणि शरीराचं नुकसान करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आठवड्यातनं एकदा का होईना आंघोळ करताना पाठीवर जिथं आपला हात पोचत नाही त्या ठिकाणी जवळच्या माणसाला सांगून पाठ घासून घेतली पाहिजे. मानेपासून आपल्या नितंबांपर्यंत सगळी पाठ घासून घेणं हे आंघोळ करताना आठवड्यातनं एकदा तरी जमलं पाहिजे. त्यानं शरीराच्या नसा बऱ्यापैकी रिकाम्या होतात. आणि जर तुम्हाला हृदयाचे वगैरे रोग नसतील तर हे लांबणीवर टाकले जातात किंवा होत नाहीत. नसा मोकळ्या होणं आणि त्यातल्या पेशी खेळत्या मिळत्या राहणं याच्यासाठी आंघोळ करताना पाठ घासणं हे गरजेचंच आहे. पायाच्या मागच्या बाजू घासणं हेही गरजेचं आहे. आणि चोळून मोळून आंघोळ हे जे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं ते वयात आल्यानंतर थांबतं आपलं. आणि त्यातनं बऱ्याच गोष्टी, बरेच रोगराई शरीरांतर्गत सुरू होतात. एवढी दक्षता घेतली पाहिजे.